शिवसेना भाजपमध्ये आता कुठे पारदर्शकतेची लढाई सुरू झाली आहे। यात आता खासदार किरीट सोमय्यांनी खऱ्या अर्थानं उडी घेतली आहे। सोमय्यांनी 20 वर्षांचा ऑडिट रिपोर्ट वेबसाईटवर टाकून उद्धव ठाकरेंना त्यांचा आर्थिक व्यवहार जनतेसाठी खुला करण्याचं आव्हान दिलंय। एवढंच नाही तर सेनेतल्या काही बड्या नेत्यांवर त्यांनी मनी लॉन्ड्रिंगचा आरोपही केलाय। 7 कंपन्यांची नावंही सोमय्यांनी घोषित केली। यापैकी 2 कंपन्यांमध्ये भुजबळांनीही मनी लॉन्ड्रिंग केल्याचा आरोप सोमय्यांनी केलाय। सोमय्यांच्या आरोपांमुळे भाजप शिवसेनेतला संघर्ष आणखीनच पेटणार असल्याचं दिसतंय। मी माझे चोपडे, माझे बुक्स ऑफ अकाउंट, माझी बॅलन्स शीट, ॲसेट kiritsomayya.com वर आता जनतेसाठी खुली केली आहे। 2016-17 पर्यंतचे अकाउंट त्यात आहे। आता उद्धव ठाकरेची टर्न आहे। दोघांची पारदर्शकता लोकांना कळू द्या। तुम्ही आमच्यावर आरोप करतात SRA मध्ये कोण उलटे सीधे धंदे करतो लोकांना कळू द्या। कोण कोलकाता टाईप कंपनीमध्ये बेनामी व्यवहार करतो लोकांना कळू द्या। शिवसेनेसोबतची युती का तुटली याचा खुलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झी24 तासवर केलाय। झी24 तासच्या रोखोक कार्यक्रमात झालेल्या मुलाखतीत ते बोलत होते। युती तुटताना तुमच्यामध्ये आणि उद्धव ठाकरेंमध्ये काही संवाद झाला होता का? तुटताना आमच्यात संवाद नाही झाला। त्यांनी मैत्रीपूर्ण संबंध असता तर काही वेगळं लिहिलं गेलं असतं। जर तरला काही राजकारणात अर्थ नसतो। तुम्ही सुद्धा शेखंड नाही करता आला। त्यांनी घोषणा करून टाकली। त्यांनी म्हटलं असतं तुम्ही शिक्षण करून तोडली असते, असं काही अडचण नाही। लातूर जिल्हा परिषदेत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलाय। या पुतळा उभारणीत घोटाळा झाल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय। ऐकीव माहितीवर हे सांगतोय, कदाचित यात चूकही असू शकते, यावरही नंतर मुख्यमंत्र्यांनी भर दिला। हे सांगतानाच काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांचा पुतळा उभारणीतही काँग्रेसचे कार्यकर्ते घोटाळा करू शकतात हेच यावरून दिसतं। त्यामुळे लातूर जिल्हा परिषदेत भाजपला सत्ता द्या असं आवाहन त्यांनी यावेळी केलं। या ठिकाणी तर जिल्हा परिषदेमध्ये असाच भ्रष्टाचार सुरू राहिला। मला तर कोणीतरी सांगत होतं, खरं होतं मला माहित नाही कारण मी त्याची माहिती घेतली आहे, पण कोणीतरी सांगत होतं की काँग्रेसची सत्ता असलेल्या जिल्हा परिषदेमध्ये स्वर्गीय विलासरावजी देशमुखांचा पुतळा बांधायचं ठरलं तर त्या पुतळ्यातही भ्रष्टाचार झाला, अशा प्रकारचं कोणीतरी मला सांगितलं। खरं होतं मला माहित नाही, घडलं असेल तर वाईट आहे, नसेल घडलं तर उत्तम आहे। लातूर जिल्ह्यात शिवसेना आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फिक्सिंग असून छुपी युती असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूरमधील प्रचार सभेत केला होता। त्यावर परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे। त्यांनी मुख्यमंत्र्यांना चक्क झडप घालणाऱ्या कावळ्याची उपमा दिली आहे। तर गोपीनाथ मुंडे यांना आदर्श मानणारे नेते भाजपमध्येच नाहीत, त्यामुळे गोपीनाथ मुंडे हे आमचेही आदर्श नाहीत, म्हणूनच आमची जिल्ह्यात कुठेच छुपी युती नसल्याचा निर्वाळा रावतेंनी दिलाय। मुख्यमंत्र्यांचं काय झालेलं आहे की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एक रान उठलेलं आहे की सगळे नको असलेले आमच्याकडे, असं त्यांनी एक धोरण आवडलं। तुम्ही टाकलेत की आम्ही पुकारतो असं ते धोरण आवडलं। घरामध्ये उंदीर मरतो कधी, रस्त्यावर टाकतो कधी, टपलेला कावळा जिंकतो कधी, नाक शिंकरतो कधी, शेंबूड पडतो कधी आणि उरलेला कावळा पटकन झेप मारतो कधी, अशी प्रवृत्ती ज्यांची झालेली आहे त्यांना सगळं तेच दिसतं की आता ह्याला पकडू का त्याला पकडू, त्याला पकडू त्याला पकडू। पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडेंवर जोरदार टीका केली। विश्वासघात हे खातं भाजपाकडे आहे, शिवसेना विश्वासघात करत नाही। फडणवीस बिहारचे मुख्यमंत्री नसून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात, तेव्हा गुंडांची भाषा बोलू नका असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला। बीडमधील गेवराईमधील प्रचार सभेत त्यांनी मुख्यमंत्र्यांना टीकेचं लक्ष्य केलं। त्याचप्रमाणे पंकजा मुंडेंवरही त्यांनी हल्ला चढवला। एखाद्या माणसावरती भाजप ज्या सत्ता त्यांच्या हातामध्ये सत्ता आहे त्या भाजपचीच लोक गुंड आणतायत, तडीपार लोक आणतायत, भावीच्या जिल्ह्यात आणतायत। इथं आमच्या शिवसेनेच्या पंचायत समिती सदस्याच्या वरती हल्ला केला जातोय, त्याला खाली फेकला जातोय आणि पोलिसांना फोन केला जातो तर पोलीस देखील फोन उचलत नाही। काय देवेंद्र फडणवीस तुमची कायदा सुव्यवस्था। पंकजाताई आली ना, पंकजाताई किती आठवण करून द्या। अगं माझे बाय ते 15 लाखाचं काय झालं ग, आठवण करून द्या तिला ताईला। ताई भाईने विचारलंय 15 लाखाचं काय झालं, कुठे गेले पैसे।
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आज गडचिरोलीमध्ये सभा होती. यावेळी नक्षलवाद्यांनी नक्षल पत्रकं टाकली. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचा बहिष्कार म्हणून दक्षिण गडचिरोलीतल्या झिंगानूर गावात नक्षलवाद्यांनी ही पत्रकं टाकली. आश्चर्य म्हणजे निवडणुकीच्या रिंगणात उभ्या असलेल्या उमेदवाराच्या घरीच ही पत्रकं लावली होती. तसंच सुरजागड लोह प्रकल्पावरून पालकमंत्री अमरीश अत्राम यांना दलाल म्हणून संबोधण्यात आलं. निवडणूक जिंकण्यासाठी आता उमेदवार आचारसंहिता धाब्यावर बसू लागले आहेत. मुंबईतल्या चारकोप सेक्टर 3 मधल्या वॉर्ड क्रमांक 18च्या शिवसेना उमेदवार मतदारांना खुलेआम साडी वाटप करत असताना रंगेहात पकडल्या गेल्या. शिवसेना उमेदवार संध्या दोशी यांना साड्या वाटप करताना मनसे कार्यकर्त्यांनी पकडलं. त्यानंतर पोलिसांनी याबाबत माहिती दिली असता त्यांनी घटनास्थळी जाऊन मुद्देमाल ताब्यात घेतला. मात्र या प्रकरणानंतर शिवसेना मनसेचे कार्यकर्ते चारकोप पोलीस स्टेशनमध्ये एकमेकांना भिडले. मुंबईतील भाजपचे प्रभाग क्रमांक 11चे उमेदवार प्रकाश दरेकर यांच्यावर मारहाणीचा आरोप करण्यात आला आहे. शिवसेना उपशाखा प्रमुख सुरेश महाडिक यांना मारहाण केल्याचा प्रकाश दरेकर यांच्यावर आरोप आहे. या घटनेसंबंधी दहिसर पोलीस ठाण्यामध्ये दरेकरांविरोधात तक्रार नोंदवत असताना सुरेश महाडिक इथंच कोसळले. महाडिक यांना शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुंबई महापालिका प्रत्येक पक्षासाठी किती महत्त्वाची आहे याचा प्रत्यय आता येऊ लागलाय. काँग्रेसच्या वतीनं माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी रविवारी जाहीर सभा घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर चिदंबरम यांनी जोरदार टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यसभेत माजी पंतप्रधान मनमोहन सिंगांवर केलेल्या टीकेविषयी बोलताना चिदंबरम यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. शिवाय नोटाबंदीचा निर्णय हा 2016 मधला सर्वात मोठा घोटाळा असल्याचा पुनरुच्चार चिदंबरम यांनी केला. सभेच्या सुरुवातीला चिदंबरम यांना तलवार भेट देण्यात आली, पण ही तलवार म्यानातून बाहेर काढताना चिदंबरम यांची चांगलीच त्रेधा तिरपीट उडाली. शेवटी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आणि पूर्वाश्रमीचे शिवसैनिक संजय निरुपम यांनी सराईतपणे तलवार म्यानातून काढून उपस्थित कार्यकर्त्यांसमोर झळकावली. नांदेड जिल्ह्यात जिल्हा परिषदेसाठी होत असलेल्या निवडणुकीत नांदेडमध्ये सर्वाधिक लक्षवेधी निवडणूक ठरते ती रामतीर्थ गटाची. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष भास्करराव पाटील खदगावकर यांच्या सुनबाई डॉक्टर मिनल खदगावकर आणि राष्ट्रवादीतून काँग्रेसवरती झालेले मोहन पाटील टाकळीकरांच्या सुनबाई ॲडव्होकेट विशाखा टाकळीकर यांच्यात सामना रंगतोय. त्यामुळे डॉक्टर आणि वकील या दोन महिला उमेदवारांमधील लढत चर्चेचा विषय ठरते. दोन नेत्यांच्या या सुना आहेत, त्यामुळे आपल्या सुनबाईला विजयी करण्यासाठी या नेते मंडळींनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. नागपूरमध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर शाईफेक करणारे आरोपी अजूनही मोकाट आहेत. शनिवारी संध्याकाळी एका सभेत चव्हाणांवर शाई फेकली होती. ललित बघेल, प्रवीण कोटे, विकास तेलंग आणि गोलू गुप्ता या चौघांवर गुन्हा दाखल झाला होता. यावेळी ललित बघेलला मारहाण झाल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. भाजप राज्यातला नंबर 1चा पक्ष असल्याचं मत नोंदवलंय पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी. आमदार खासदार आमचेच असले तरी ती लाट होती असं बोललं जात होतं, पण नुकत्याच झालेल्या निवडणुकीत नगरसेवक आणि नगराध्यक्ष भाजपचेच निवडून आलेत असंही रावल म्हणाले. ते नाशिक जिल्ह्यातल्या सटाणा तालुक्यात प्रचारासाठी आले होते, त्यावेळी ते बोलत होते. काँग्रेस नेते नारायण राणे प्रचारासाठी औरंगाबादमध्ये दाखल झाले होते. यावेळी त्यांनी शिवसेना आणि भाजपवर चांगलंच तोंडसुख घेतलं. शिवाय संसदेत माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यावर टीका करणाऱ्या मोदींवरही त्यांनी प्रहार केला. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पनवेलमध्ये मोठ्या प्रमाणात बनावट विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला. जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पनवेलच्या भरारी पथकानं ही कारवाई केली. या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागानं 1 लिटर क्षमतेच्या 117 बनावटी स्कॉचच्या बाटल्या जप्त केल्यात. याशिवाय इतर विविध प्रकारच्या रिकाम्या विदेशी ब्रँडच्या बाटल्यांसह एक पिकअप व्हॅनही ताब्यात घेण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या मालाची किंमत 12,43,000 एवढी आहे. एकाला अटक करण्यात आली आहे. पुन्हा एकदा घडामोडी झटपट पाहूया. यवतमाळ जिल्हा काँग्रेसमध्ये नेत्यांच्या कलहानं त्रस्त झालेल्या कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत बंडाचं निशाण फडकावलंय. स्वकीयांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानं त्यांच्या नाकी 9 आलेत. या कलहाचा सर्वाधिक फटका काँग्रेस नेते माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांना बसलाय. त्यांचे स्वीय सहाय्यक देवानंद पवारांसह अनेकांनी मोघेंवर नाराजी व्यक्त करून पक्ष सोडला आणि त्यांनी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेत काँग्रेस मुक्तीचा चंग बांधलाय. त्यामुळे शिवाजीराव मोघे आणि त्यांचे चिरंजीव जितेंद्र यांच्यासमोर तगडं आव्हान निर्माण झालंय. काँग्रेसला 61 पैकी 45 जागा मिळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. 61 जागेपैकी माझा पूर्ण विश्वास आहे, तुम्ही लिहून घ्या. 61 जागेपैकी 41 ते 45 सीटा ह्या काँग्रेसच्याच येणार आहे, याचा मला पूर्ण विश्वास आहे.
जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने यवतमाळच्या ग्रामीण पोलिसांनी अवैध दारू भट्ट्यांविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे। त्या पार्श्वभूमीवर मुरझडी जंगलातल्या दारू भट्ट्या उद्ध्वस्त करण्यात आल्या। दोन्ही कारवायांमध्ये पोलिसांनी 11 लाख रुपयांचं साहित्य जप्त केलं असून या कारवाईमुळे अवैध दारू विक्रेत्यांचं धाबदण आणलंय। दारू भट्ट्या सुरू करणाऱ्या आरोपींनाही पोलिसांनी अटक केली असून अवैध दारू वाटप करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीची आवक वाढली आहे। या आवक वाढल्यानं नाफेडनं अनिश्चित काळासाठी तूर खरेदी केंद्र बंद केलं आहे। नाफेडनं 60,000 क्विंटलहून अधिक तूर खरेदी केली आहे। त्यामुळे नाफेडच्या सर्व गोदामात आता तूर ठेवण्यासाठी जागाच शिल्लक नसल्यामुळे तूर खरेदी केंद्र बंद केली आहे। दरम्यान लातूरच्या मार्केटमध्ये अद्यापही तुरीची मोठी आवक सुरूच आहे। दररोज 10 ते 12,000 क्विंटल तुरीची आवक होते, ज्यात हमी भावापेक्षा कमी भावानं व्यापारी तूर खरेदी करतात। हमी भाव 5,050 रुपये इतका असताना शेतकऱ्यांकडून 4,300 ते 4,600 रुपये प्रति क्विंटल या दरानं तूर खरेदी केली जाते। यामुळे शेतकऱ्यांपुढे हमी भावापेक्षा कमी भावानं तूर विक्री करण्याशिवाय पर्याय नाही। मात्र आता खरेदी केंद्रच बंद झाल्यामुळे तूर विक्री कशी करावी असा शेतकऱ्यांपुढे प्रश्न निर्माण झालाय। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणावर तात्काळ तोडगा काढून आपली तूर खरेदी करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होतीये। रेल्वे प्रशासन रेल्वे रॅक उपलब्ध करून देत नसल्यानं शेतकऱ्यांच्या खळ्यावर मोठ्या प्रमाणावर कांदा पडून आहे। रेल्वे रॅकच्या मागणीसाठी नाशिक जिल्ह्यातील नांदगावच्या व्यापाऱ्यांनी आजपासून लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय। त्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांनाच सोसावा लागणार आहे। आमच्या शेतमालाचे अतिशय नुकसान होत आहे। त्या नुकसानाची आम्हाला भरपाई कोणत्याही प्रकारची मिळत नाही आणि शासनाने रॅक जर उपलब्ध करून दिला व्यापाऱ्यांना तर त्याचा शेतकऱ्याला जास्तीत जास्त फायदा होईल अशी मी शासनाला विनंती करतो आणि त्यांनी लवकरात लवकर व्यापाऱ्यांसाठी जो रॅक बंद केलेला आहे तो लवकरात लवकर चालू करून द्यावा। बेमुदत मागे बंद जे पुकारलेलं आहे यामधून ना शेतकऱ्याचं खूप प्रचंड मोठ्या प्रमाणात हानी होईल। पीक नाश, कांद्याची जास्त नासधूस होईल आणि मार्केट बंद असल्या कारणाने उद्या जर आवक वाढली तर पुन्हा शेतकऱ्याचे कांद्याचे बाजारभाव पडतील। शासनाच्या काही चुकीच्या धोरणामुळे व्यापाऱ्यांना वॅगन उपलब्ध होत नाही, रॅक उपलब्ध होत नाही, त्यामुळे शेतमाल हा नांदगाव तालुक्यातला बाहेर जाऊ शकत नाही। त्याचा परिणाम हा नांदगाव तालुक्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यावरती होणार आहे। तर माझी विनंती आहे की लवकरात लवकर व्यापाऱ्यांना या ठिकाणी रॅक उपलब्ध करून द्यावा। औरंगाबादमध्ये औरंगपुरा भागात अज्ञातांनी चारचाकी वाहनं जाळली आहेत। रात्री 3च्या सुमारास ही वाहनं जाळण्यात आली। याआधी एका महिन्यापूर्वी एक कार या ठिकाणी जाळण्यात आली होती। त्यात आज पहाटे पुन्हा 4 गाड्या जाळल्या असल्यानं नागरिकांमध्ये दहशत पसरली। औरंगपुरा भागात पार्किंगची सोय नसल्यानं भागातील रहिवासी याच पार्किंगच्या जागेवर पार्किंग करतात। त्यामुळे आता पोलिसांनी तातडीने याकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे। भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं नाशिक पुणे महामार्ग NH60 दरम्यानचा खेड सिन्नर हा 137 किलोमीटर लांबीचा महामार्ग वाहतुकीसाठी खुला केला आहे। यामुळे नाशिक पुणे प्रवास सुपरफास्ट झालाय। पूर्वी या रस्त्यावरून प्रवास करताना नाशिक पुणे हे अंतर कापण्यास 6 तास लागत होते। आता हा प्रवास 3 तासात पूर्ण होऊ शकेल। या मार्गावरील चंदनापुरी आणि एकल हे 2 घाट आता सोपे करण्यात आले आहेत। अंगारकीनिमित्त उद्या मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। सुरक्षेच्या कारणांमुळे उद्या सिद्धिविनायक मंदिरात हार, फुलं, नारळ घेऊन जाता येणार नाही। तसंच प्रसादासाठी स्टील बॉक्स नेता येणार नाहीत, प्लास्टिकचाच बॉक्स न्यावा लागेल। पोलीस आणि मंदिर प्रशासनानं सुरक्षेसाठी हा निर्णय घेतला। या निर्णयामुळे परिसरातील फुलहार विक्रेते नाराज झाले आहेत, तर भाविकांनी मात्र या निर्णयाचं स्वागत केलं आहे। नवी मुंबईतील दिघा इथल्या 3 अनधिकृत इमारती आज कोर्ट रिसिव्हरनं ताब्यात घेण्याची कारवाई सुरू केली। यामुळे इथल्या नागरिकांनी कारवाईला विरोध केला। कडक पोलीस बंदोबस्तात ही कारवाई सुरू केल्यानं नागरिकांनी ठाणे वाशी ट्रान्स हार्बर मार्गावर रेल्वे रुळावर रेल रोको केला। रेल्वे मार्गावर ठाण मांडल्यानं या मार्गावरून जाणारी मालगाडी थांबली होती। यावेळी पोलिसांनी सौम्य लाठीमार करत लोकांना हटवलं। मुंबईतल्या परेल इथल्या RM भट विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा मेळावा भरला होता। या शाळेतल्या सर्व बॅचच्या माजी विद्यार्थ्यांकडून शाळेतल्या 5 ई-क्लास रूम सुसज्ज करून देण्यात आल्या। यावेळी या शाळेतल्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेच्या कडूगोड अशा अविस्मरणीय आठवणींना उजाळा दिला। सोबतच शाळेचे आभार मानताना सध्या शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनाही उपदेशाचे 4 शब्द सांगितले।
भारतीय तबलावादक संदीप दास यांना यंदाच्या ग्रॅमी अवॉर्डनं सन्मानित करण्यात आलंय. वर्ल्ड म्युझिक कॅटेगरीत संदीप दास यांना आज हा पुरस्कार देण्यात आला. कॅलिफोर्नियात झालेल्या शानदार सोहळ्यात संदीप दास यांचा गौरव करण्यात आला. चीन आणि अमेरिकन संगीतकारांच्या सिंग मी होम या अल्बममध्ये संदीप दास यांनी आपल्या तबल्याच्या कलेचा आविष्कार मांडलाय. यंदा बेस्ट क्लासिकल क्रॉसओव्हरचा पुरस्कार या अल्बमला मिळालाय. विशेष म्हणजे सुप्रसिद्ध सतारवादक अनुष्का शंकर यांच्या अल्बमलाही याच कॅटेगरीत नामांकन मिळालं होतं, पण यंदा 6व्यांदा अनुष्का शंकर यांना पुरस्कारांना हुलकावणी दिली. हैदराबाद टेस्ट टीम इंडियानं 208 रन्सनं जिंकली. बांगलादेश विरुद्धच्या एकमेव टेस्टमध्ये कोहलीच्या टीमनं शानदार विजय मिळवला. भारतानं ठेवलेल्या 459 रन्सच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगला टायगर्स 250 रन्सवरच ऑल आऊट झाले. आर अश्विन, रवींद्र जाडेजानं प्रत्येकी 4-4 विकेट्स घेत भारताच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली. तर कोहलीच्या पहिल्या इनिंगमधल्या 204 रन्सही भारताच्या विजयात अतिशय महत्त्वपूर्ण ठरल्या. त्याच्या कॅप्टन इनिंग्समुळे कोहलीला मॅन ऑफ द मॅचनं गौरवण्यात आलं. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताचा हा 6वा टेस्ट सिरीज विजय ठरलाय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.